परतवाडा तालुक्यात मेळघाटातील अतिदुर्गम हत्रू परिसरातील 15 गावांमध्ये गत 4 महिन्यापासून विद्युत पुरवठ्याचा लपंडाव सुरू आहे। परिणामी पाणी पुरवठा योजना मृत पडल्याने आदिवासींना रात्री हातपंपावर पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत असून इतरही समस्या निर्माण झाल्या। संतप्त आदिवासी 7 जुलै रोजी थेट महावितरणच्या परतवाडा येथील कार्यालयी अभियंत्यांची भेट घेणार असल्याने प्रशासनात खळबळ उडाली। अंजनगाव सुरजी तालुक्यातील टाकरखेडा मोरे येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मुलांच्या शाळेत कापूस तोडणी केंद्राची शिक्षण परिषद नुकतीच पार पडली। चांदूर बाजार तालुक्यातील विसरोडी येथील पूर्ण मध्यम प्रकल्पातील एकूण 9 पैकी 2 दारे 5 सेंटीमीटरने उघडण्यात आली आहेत। यंदाच्या मोसमात जिल्ह्यात पहिल्यांदाच धरणातून विसर्ग होत आहे। अमरावती बडनेरा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोर्शी नजीकच्या सिंबोरा धरणात मुबलक पाणीसाठा आहे। यानंतरही शहरातील बहुतांश भागात दिवसाआड पाणी वाटप होत आहे। चढ उतार आणि दाब कमी पडल्याने बडनेरा शहरात पाणी पुरवठा प्रभावित होतो। अमरावती जिल्ह्यात आषाढी एकादशीच्या निमित्ताने वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेच्या वतीने शनिवारी टाळ मृदुंगाच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी काढण्यात आली। लहानग्या वारकऱ्यांच्या उत्साहाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले। विठ्ठल नामाच्या जयघोषात ही दिंडी शाळेच्या परिसरातून मार्गक्रमण करत असताना स्थानिक नागरिकांनी पुष्पवृष्टी करीत व जलपान व्यवस्था करीत उत्स्फूर्त स्वागत केले। चिमुकल्यांनी निष्ठा, भक्ती आणि परंपरेचे सुंदर दर्शन घडवले। या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक मूल्याचे आणि वारकरी परंपरेची बीजे रोवली गेली। मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी 16 वर्षीय मुलीला फूस लावून पळून नेण्यात आले। या प्रकरणी अपहृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील अनेक ग्रामसेवक, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी शासकीय कर्तव्यस्थळाहून बेपत्ता असल्याचा प्रकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी शुक्रवारी गोपनीयरित्या अचानक दिलेल्या अतिदुर्गम असलेल्या हत्रू परिसरातील भेटीत उघडीस आला। यामध्ये 5 जिल्हा परिषद शिक्षकांसह एका ग्रामसेवकाला निलंबित केले, तर ग्रामविकास अधिकारी, केंद्र प्रमुख, शालेय पोषण आहार अधीक्षक, 2 अंगणवाडी सेविकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। अमरावती जिल्ह्यात गेल्या 5 महिन्यात शहर आयुक्तालयातील 10 पोलीस ठाण्यात एकूण 1681 गुन्हे दाखल करण्यात आले। यात 299 भाग 6च्या एनसी गुन्ह्याचा समावेश आहे। 1681 पैकी 1183 अर्थात 70% गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले। जानेवारी ते मे या 5 महिन्यात पुण्याच्या 6 घटना घडल्या, त्यातील 15 गुन्ह्याचा उलगडा देखील झाला। दोरड्याच्या 5 गुन्ह्याची उकल झाली, मात्र चोरी, गरफडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात शहर पोलीस कमालीचे मागे पडले। दर्यापूर तालुक्यात पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशान्वये दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन हा उपक्रम राबवण्यात आला। पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार या सर्वांचे ठाणेदार सुनील वानखडे यांनी स्वागत केले, तसेच मार्गदर्शन देखील केले। या कार्यक्रमामध्ये तक्रारदारांच्या तक्रारी तसेच त्यांच्या अर्जावर झालेल्या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना देण्यात आली। अमरावती जिल्ह्यात राखी आणि तेज उत्सवाचा आगामी हंगाम लक्षात घेता इंदूरचे सर्वात मोठे प्रदर्शन स्टाईलिस्टा पुन्हा एकदा कॅम्प रोडवरील हॉटेल द ग्रेट मैफल येथे आयोजित करण्यात आले। रविवारपर्यंत असलेल्या या 2 दिवसीय प्रदर्शनात 60हून अधिक स्टॉल्समध्ये देशभरातील शहरांमधील संग्रह प्रदर्शित करण्यात आले।